भगवान की कपिवर्य महारुद्र हनुमान की सद्गुरु मोतीराम महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरे रामचंद्राय नमः. हनुमान अत्यंत विश्वासी सर्व निबाणासी आला नंदी ग्रामासी जेते भरताची निवास. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसमेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू शकळ मध्ये अति प्रकाशू मणे निवर्ती दाशू अवधारी जो दे. गौरीपुत्र गजानन कौशल्यपुत्र रघुनंदन आणि शांती बर्मनाथ महाराज चरणात मस्तक आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. पंचकृषीमधील पुण्य पावन पवित्र असं हे आंबे टाकळी मायबाप सज्जनो, खरंच या ठिकाणी कारण इथं वार्षिक असणारा हा कार्यक्रम हरिनाम सप्ताह भागवत तसेच लक्ष्मण शक्तीचा ओघ हरिवंश पुराण आणि युद्धकांडातील 46 अध्याय 47 अध्याय आणि अध्याय 5 गोड असणारा संवाद आहे दोन भक्ताचा. आणि कथेकडे वळू यावेळेस असणारा मारुत्र्या. हॅलो फास्ट जरा चला. हो महाराज एकदम डायरेक्टच काय चालणार ना महाराज. भरत रामाचा निज भक्त भरत भक्ती उल्हासिता आचार्य भक्तीचा भरत भरते निर्मुक्त राचरा. महाराज यावेळेस असणारा मारुत्र्याने विश्वास ठेवलाय. प्रत्यक्ष नंदीग्रामामध्ये आले आणि भरत बघितलेला आहे. भक्ती प्रसारी भरते भक्ती वाढवेले भरते पाल्हाळेले निज भक्ती भरत ठेवा भरत भक्तीचा विसावा भरत भक्तीचा वलावा भक्तीचा गावा रिगम भरता भरते सत्य सद्भाव भरते साचार अनुभव भरते प्रगट राम सर्वत्र पाहो सर्वात. मारुत्र्य म्हणणारे बघू लागले महाराज. भक्तिमय म्हणणारा नंदीग्रामामध्ये येऊन आनंद मारुत्र्याला झालेला आहे. भरते पंगली भक्ती भरते वाढविली विरक्ती भरते पाहिली निज शांती भूते भोगी ती स्वानंदा. समजे म्हणणारे कोण तिथं म्हणणारा समजायचा उदार झाला. आनंद झालेला चंदनाची पाय झाडे पायी येणे डोंगर सर्वही लालवलाई चंदना. समजा म्हणणारा एकच म्हणणारा चंदन असतो समजायचा उदार करतो तसा असणारा तिथं गेला नाही उपडून आणि रांग बात वरून गेला त्याने गिरी केला चंदन एक वनस्पतीचा बडे भार चंदन केला डोंगर भक्त पेर स्वाथोर आवरेना. दुसऱ्याला म्हणणारा जायची गरज नाही महाराज. चंदन म्हणणारा कोण आपलंशीच करतो जसं असणारा या परभणी जिल्ह्यामध्ये वैकुंठवासी मोतीराम महाराज भगवान तू भगवंत मूर्ती म्हणता त्याने काय नव्हे प्राप्त सभागे संत त्रि जगतिया. संत म्हणणारे आपल्याशी म्हणणारे समजायला करतात तसं भरत ऋषीनं म्हणणारा समजायचा त्या नंदीग्रामामध्ये म्हणणारा उदार केलेला आहे. विषय समत रामरुके देखे भरत क्षेत्र दर्शन सहज होत सम रामरूप श्रवणी पडता शब्ददान शब्दार्थ श्रीरामपण श्रावे श्रावक श्रवण स्वयचित गण होऊन टाके ग्राण घेता वा श्वासाच बाळ परेस घे घराता समत चिदाकाच होऊन टाके. समोर बघू लागले भरताची म्हणणारी अवस्था झालेली महाराज. भरत बघू लागले रातली आवडिया येत राम रसाची गोडिया पोटे झाली दे सोदरे रसना ओसंडी रसातिया. त्या भरताची रचना रामरूप झाली. मारुत्र्याला आनंद वाटू लागलेला आहे. हे कर्मेंद्रिया तरी ती सेविता श्रीराम शक्ती उडाली कर्माची कर्मगती शेच्या वरतची निष्कामायचा भरत रामे कोंदला तो देशेची राम झाला हनुमानात चुकावला देखो लागला
पर्व मारुत्र्या म्हणणारे वरी बघू लागले मारुत्र्याला आनंद झाला मारुत्र्या काय म्हणाले ऐका म्हणता नगरा बाहेर आराम वृक्ष ध्वनी राम 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 रूप सकळ द्रुम पलवंगम विस्मित ज्यावेळेस म्हणणारे मारुत्र्याने बघितलं आनंद झाला जिकडं बघा तिकडा समजा म्हणणारे भरताचे कोण रसना मिसना समजा म्हणणार कोंदली राम नामे वायू गर्जे राम नामे ओमे रामे कोंदले सत्संगे धरा सदर भूते वागवेते निरंतर सांडून कठीण तो प्रकार मृदू आरोवार स्वय झाली संगती व लावली अति शांती दरेची आली एकात्मता विस्तारली वर्त लागली अविरुद्ध सत्संग झाली जीवना विसरून आजोगमना एके व्रती सकळ जनाती स्वादन मधुरत्वे तिथं वारं म्हणणारा रामरूप समजा म्हणणारा रामरूप झालंय मारुत्र्या समोर बघू लागले आणि मारुत्र्याला आनंद वाटू लागला व्याघ्र पापी म्हणून उपेक्षा न करीती ज्यावेळेस मारुत्र्या म्हणणारे बघले महाराज तिथं गाय आणि वाघ म्हणणारे एका ठिकाणी म्हणणारे पाणी पिऊ लागले कारण संताचा संगतीचा असणारा महिमा मारुत्र्याला आनंद वाटतो स्वप्रकाश सर्वाभूती त्रिजगती माझी वितरे जाणे प्रकाश जगरे त्याचे प्रकाशा उणे नाही पार खाचोर आल्या त्या प्रकाश त्याच साथी म्हणणारा प्रकाश आहे महाराज तुझा भाव बघत नाही तसं म्हणणारं कोण तिथं संपूर्ण समान म्हणणारं चंचल त्वापुले विसरला योगेश्वरा भेटू आला निष्फळ झाला निज रूपी जसं म्हणणारं वारं असते ना महाराज तो म्हणणारं सोसाट्याचं सुटतं तिथं म्हणणारं शांत झालं संताची संगत लागली मारुत्र्याला आनंद वाटू लागला सर्व जय पर्यास नव्हे काही स्वादुर्वाट न म्हणे काही निसंग पायी विसरद सत्संगाला दले आकाश कुपवणे पै कोणाच विसरून बघा सावकाश विधा सर्वत्र वसे आपुल्या निज शरीरी शीत उष्ण पर्जने धारी न लिंपे एकही विकारी सतसंग थोडी एवढिया संताची म्हणणारी संघ संगतीचा म्हणणारा महिमा समजायचं म्हणणारा उद्या रामरूप झाले आणि मारुत्र्या नंदीग्रहात बघून आनंद वाटू लागला संत श्रीराम भजनी निरत धन्य भक्ती प्रतापे भरत सौभाग्यवंत नंदत आनंद झालेला मारुत्र्या बघू लागले महाराज आयुष्य म्हणणारे भरत समजा भरतानं आपली नगरी नंदीग्रह म्हणणार रामरूप केलेला समजे म्हणणारे आनंदानं राहू लागले भजन नाही दुरदचा कोणी नवती न मानस श्रीराम भजन उल्हास सावकाश नंदतिया ज्यावेळेस म्हणणारे मारुत्र्यानं बघितलं महाराज नंदीगर्भामध्ये म्हणणारा कोणाला बेमारी नाही कोणाला पटकी नाही कोणाला दवाखान्यात जायची गरज नाही असा असणारा रामरूप अशी नगरी म्हणणारी आपला तो वातावरण परिसर म्हणणारा रामरूप केलाय मारुत्र्या मोरा करण्यात सरते खरे नाणे जायचे देणे तैसे घेणे कोणाही उन्याच नाही एक वस्तू देता घेता एका बोलाची कथा एका वाचून सर्वता दुजे वार्ता असते ना दुजेपणे दला दलाल ठको पाहे तत्काल सर्वच नेतान लगे पळ घेऊन सबळ जात तिथे म्हणणारे कोण दलाल नाही कोणाला झटके द्यायचं नाही कोणाला बुडवायचं नाही कोणासंग बैमानी करायची नाही संपूर्ण म्हणणारं कोण मारुत्र्या बघलाले आनंद पुढे काही उपाय न तले पुढे पडे रोकडे अनर्थी अंगळो मंगळो नंदबाच्या सवेग निवट पाय गचा प्राण्या नकळे सहसा दलाल तिथं दलाल नाही काहीच नाही समजा म्हणणारा रामरूप मारुत्र्या बघू लागले मारुत्र्याला आनंद वाटला आणखीन मारुत्र्या काय म्हणू लागले नगरी लोक चतुर सोय उद्यम एक अंगावर होता द्वैताचा संतारवरती सत्वर छेदिती एक एक उद्यमायचा सगळे असा देताची ते कोंदचा परंपरेचा
विनटले दैत्याची म्हणणारी भाषा नाही, तिथं म्हणणारा कोणी कोणाला फसवायचं नाही असं मारुत्र्या म्हणणारे वरी आहे. खाली बी नाहीत महाराज. एकदम म्हणणारे बघू लागले. समजा मारुत्र्याला आनंद झाला आणि मारुत्र्या काय म्हणू लागले. अंबर धर तुझारे ज्यावेळेस मारुत्र्यानं बघितलं महाराज, संपूर्ण जसा म्हणणारा आंब्याला तोर येतो तसं भक्तिमय म्हणणारा तोर आलेला आहे आणि आनंदाने म्हणणारे भक्त खाऊ लागले. आनंद झालेला आहे. निर्विकार जनी सुतिरा गर्जता राम राम कल्होळे गर्ज नाव घेती मौरले मोक्ष परी रगलोने आले के झाले हरिरंगिया. मोक्ष फळ म्हणणारे आलेले महाराज आणि आनंदाने म्हणणारे खाऊ लागले. तिथले समजे राम भक्त आणि मारुत्र्याला आनंद झाला आणि मारुत्र्या काय म्हणू लागले. नगर व्रतात कबी स्वानंदे डुलत पुढे देखिला भरत आती विस्मय स्वय झाला. ज्यावेळेस म्हणणारे बघितलं समजा परिसर समजा नंदीग्राम आनंद झाला महाराज. आणि खरंच पोती 1 तास लेट झालेली, तुमचीच लेट लागली पण लेट झालेली. आता बराबर मनोहर राजीवलो श्याम सुंदराती मनोहर साजरा हनुमान गुण लावणे कळा विनाश प्रसन्न वदन देखता कवी उद्विग्न रघुनंदन येते काला. ज्यावेळेस म्हणणारा बघितलं माझा राम म्हणणारा या ठिकाणी का आला असं मारुत्र्याचा भाग मनमय करुण्या नमन रणपुरुषार्थ शोभना काय बोलत कपिनंदन कोण विघ्न तू झाले. बोलले महाराज. खरं म्हणणार राजऋषी भारत आहे पण माझा देव आहे. माझा देव म्हणणार या ठिकाणी का टाइम आला आणि माझा राम का आला देवा. रामारांनी सांडला धर्म परमा धर्म तू कला धीर वीर परमोदार रण प्रेम मातुर पुराणे गर्जती अपार ते समग्र लटकेची म्हणणारी देवा जे जे बोललेलं जे जे म्हणलेले समजा म्हणणार लटके असं मारुत्र्या तुझ्या व्रत सगळं लटके तुझ्या व्रत बळ लटका केवळ पुरुषार्थ तुझं पुरुषत्व नाही काही स्त्रीतत्व तुझं माझी नाही नपू संकावून पाहि वेसा तो ही लटकाची लटके तुझी घरते कीर्ती लटकी तुझी स्वर शक्ती लटकी तुझी चिती गती लटिकाने चिती श्रीराम. समजा म्हणणारा देवा तुम्ही जे बोलल्या ना जे जे म्हणल्या समजा म्हणणार लटकय तुम्हाला पुरुष म्हणा तुम्हाला काय म्हणाव असं मारुत्र्या बोलू लागले. व्रत तुझे नेम धर्म होता तुझ्या धर्मा धर्म रघोतम व्रतातिया. समजा म्हणणारा धर्म समजा म्हणणारा बोललेलं वर्थ आहे महाराज. तुम्ही म्हणणारा वर्था बोलल्या. मारुत्र्या म्हणणारे कोण आपला समोर कोण भरत आहेत पण राम म्हणणारे समजून बोलू लागले. तुका पुरुषार्थ केला ती तुका वायाची वाढविला धर्म बोल लाविला रणी सांडिला सोमित्र. बोलले महाराज. यावेळेस म्हणणारे बोलू लागले देवा आजपर्यंत म्हणणारं जेवढं कार्य केलेलं आहे तेवढं म्हणणारं वाया गेलेलं काहीच म्हणणार त्याचं तीच झालेलं नाही. आता सुग्र जाणला ते तर रावणे घात करावा आम्ही एक गोलांगोळ घेऊ सके ब्रह्मांड गोळ कायचे रावणाचे बळ रणे सकळ जिंकावया घाई तळमळी सोमित्र रणे सांडोळ सत्वर पळाला शितो रघुवीर बाण सत्वर समोर दाढीला. देवा ऐका म्हणले स्वतःचा बंधू आहे विघ्नात म्हणणारा कोण दुःखामध्ये पडलेले आहेत भावाला सोडल्या इथं आल्या देवा असे मारुत्र्या म्हणणारे बोलू लागले. सोमित्रा ते रावणा ते मारितो. देवा मी म्हणलो होतो आताच येतो टाइम लावित नाही. अरे मी समजा करीत होतो पण तुम्ही म्हणणारे भेऊन इथं पळून का आल्या असे मारुत्र्या बोलू लागले. श्रीरामा थोरा न्याय केला विकळ बंधुरने सांडिला ऐकता भरत की झाला पाहू लाग
पाहून भरत दचकले एकदम आणि आकाशाकडे बघू लागले आणि मारुत्र्याला काय म्हणू लागले पोची बांधवनी डोंगर गगने जाताचे चतुरार जातो राम नामे दिसे अति बळे बळेवंत कळी काळात रटी नांत बांधे कुणामाची सत्वर येथे पयाला होय रोम जो साचारे दवांडे गोरांधर परत घेऊन या चतुर करावा संहार जातसे हनुमान परमान लावला आणि भरत म्हणणारे बोलू लागले मारुत्र्या हा दिसतो वानर आहे हुशार आहे बोलका आहे शूर आहे वीर आहे धीर आहे आणि शेपटीमध्ये पर्वत आणलेला कुठं जातो युद्ध सुरू झालेलं आहे असं हनुमान परमान भरताना लावलेलं आहे. प्रसंगे त्या पासाला पुष्पव्रतात वयला 14 वर्ष पाठी भेटाला रामे धाडला कृपाळतोय श्रीराम दीन दयाळ राम भावार्थ काळ राम सप्रेम स्नेहाळ प्रणत पाळ श्रीराम राम जीवाचे जीवन राम जीवाच्या धन जीवे जीवा समाधान राम चितगण ओळला राम कथे विनयता बहु दिवस होतो पीडित कृपा करून त्वरित कपी पर्वत माठविला असे पुस्तावरती समग्र राम कथा सविस्तर आम्हा सांगेला वानेर हाती चतुर दिसत आहे भरत ऋषी म्हणणारे बोलू लागले दिसतो वानर हुशार आहे भाग्यही महाराज माझा देव म्हणणारा दयाळू आहे कृपाळू आहे 14 वर्ष झाली तर वाट बघू लागलो निश्चित म्हणणारे कथा सांगतील रामायण सांगतील असं भरताला वाटू लागला मनी भरता दर राम श्रवणी पुस्ता झाला तत्क्षणिया प्रेम करून कपिशिया आनंद झाला महाराज आणि मारुत्र्याकडे म्हणणारे ऋषी भरत म्हणणारे बोलू लागले काय म्हणू लागले ऐका झाला कोठोनी पोचे पर्वत काय म्हणून राम भेटी तुझ कैसेनी कोपे करून बोलचे 4 प्रश्न टाकले महाराज कुठल्या कस काय आल्या काय येणं पर्वत दिसतो कोणतं युद्ध आहे कोणतं काय लवकर म्हणणारे कृपा करा आणि ऋषी भरत मारुत्र्याला बोलू लागले मला कोठील कोणा तुझ कोप या काय कारण कोठे पडला लक्ष्मण वानर गण ते कैत्या बोलले महाराज कृपा करा कोणते लक्ष्मण कोणते म्हणणारे राम कोणतं युद्ध आहे लवकर म्हणणारे मला सांगा आतुरतेने वाट बघतो भरत चरणांगाचा कोठे रावण्याची झुंजवता लक्ष्मण केवी झाला मूर्तीचा कोण हेतू दास कोण्या अर्थात तू गेलाचे पर्वत कशा लागे नेतोचे वेळोवेळा राम स्मरसी जामे तुम्हाची सख्य कैचे महासमूळ महादासन देऊ तुझे दावा महाभाव जने उदास होचे पाहू कथान्वय सांगत कृपा करा महाराज कोणता राम कोणतं युद्ध कोणतं काय कसं काय लागलं तुमचं सख्यत्व कसं काय जोडलेलं आहे तुम्ही तर म्हणणारे कोण वानर आहात तो म्हणणारा कोण राम आहे लवकर म्हणणारा माझा संदेश या ठिकाणी सांगा भरत बोलू लागले राम स्मरण म्हण तुझा लोचरण पुढती घाले तो लोटांगण राम कथन मज सांग मस्तके पायावरी या वारकरी संतान जाय आनंद झाला महाराज कृपा करा म्हणले संपूर्ण असणार माझा संदेश मग या ठिकाणी म्हणणार तुम्हाला सांगावं कपिंदना ओळखोनी बरतीन राम म्हणून उपास उपास मेसे कपिनाथ श्रीरामाच्या वरिता सुक्तम सर्वगतान सदोदित संगत सांगा महाराज कृपा करा विनंती करू लागले कोण म्हणणारे ऋषी भरत मारुत्र्या बोलू लागले मारुत्र्या काय म्हणतात काय काय म्हणतात पण घ्यायची लटकाची प्रेमा दावीची जगाची जय साठक होते म्हशीचे म्हशी चालला अवघड सर्वत्र आची असून विश्वा वेळ लावची जगी जगाना देशी पाहता लपी सुशक जे जे पावा निघाले ते उघडे नागवले नागवे हळहळे तर केले हिंडविले दिगंती देवा म्हणणारे कोणा कोणाला ठकिले मला चालणार नाही काही नाही कोण म्हणणारे कोण अंगाला राख लावली कोण भगवे कपडे घेतले पण ते मला चालणार नाही पाहू लागेल चविले पाहू लागले तो लागे एक माथा धटा बार एक वळले शर एक शेविती उदक मात्र एकही निरय सांडिले एक झाले वरकरा बर एक धर्म चादन पर एकत्र नाशेदार एक सवित्र नरकेश एक झाले जी बोलके दंडी मंडी भगवे सोडके एक बोलके आती चतुर आयचे पाहती तुझा लागे सर्वता नदी सची जागी आसून त्याच्या सर्वांगी भ्रमण वेग करविची गाडी एक्सप्रेस आहे महाराज
काहीच म्हणणारा कोण तळमळ करायची नाही, काही नाही. बघा ना वय किती आहे, किती असणारा पळाले. खरंच या ठिकाणी भगवंताची कृपा यावेळेस असणारे बोलू लागले महाराज. कोण मारुत्र्या आपला, कोण राम समजून समोर म्हणणार राजूशी भरत आहे, कोणाला फसिले ते मला चालणार नाही असं असणार मारुत्र्या बोलू लागले. मदसी नाचले मद मी जाणत असे समजत लपलाशी देत तेथ मी समत सांगेला. ऐका महाराज, आतापर्यंत मारुत्र्या उद्देशून बोललेले आहेत, आता बोलू लागले. ऐका म्हणले, समोर तर म्हणणारा देवाचा बंधू आहे, राजूशी भरत आहे आणि आपला देव समजून म्हणणारे बोलू लागले. देवा कुठं कुठं लपल्या, कुठं कुठं अवतार धारण पुढे घड्या राखीला वेशी केवणे राचे कोणाचे लक्षण निर्धार्य माग काढता वेळ न लगे जडी भुईता मत्या याचे तळपता लाज सर्वताचे ना. मासोळीचा अवतार धरला महाराज. त्या मासोळी एका झटक्यात म्हणणार समुद्राचं पाणी उडिलं. आम्ही वळकीला मारुत्र्या बोलू लागले. धरिता येता रूपाने कची धरिता हातपाय पोटी घालून देत पाठ करीता तिने बरं परत म्हणल्या पाठीवर ओळखीनं देशी तरी त्याचे धरता निर्धारी रूपांतरी लग्नो धावण्या धावता मागेची बेने बेने सुकरवशी बेगे जाती बोधरची करुणा बाकी अनिवार्य. आम्ही वळकीला ताबडतोब म्हणणारे कच्च्याचा म्हणणारा अवतार धरला. हात म्हणणारे मधी, पाये म्हणणारे मधी, पर्वत जरी पडला तर हुस म्हणणार गेले. आम्ही वळकीलं तिथून पुढे गेल्या. कोण म्हणणारा डुकराचा अवतार धरला. ही परतोय म्हणणारी दारावर धरली. कोण मारुत्र्या बोलू लागले. बारी गुरगर करायचे काम बाबे तरी नरणा केसरी होऊन टाकाचे नेक केसरी कर बारी हाते धरून अंगावरी उदरती रन कागरी करची बोहरी पात्याची निर्धारिता निष्ठंक ओशी बापुडे बिकारी रंक दिन कुब्ज होणे आज कबळे पाशी बिक मागचे. म्हणणारा पुढे गेल्या महाराज. कोण खांबामध्ये म्हणणारा घुरघुर करू लागल्या. त्या दैत्याचा म्हणणारा वध केला. आम्ही वळकीलं पुढी म्हणणारा अवतार धारण केला. एका बळीच्या राज्यामध्ये म्हणणारा भीक मागू लागल्या. देवा आम्ही वळकीलं खुळखुळ्याची काठी घेऊन बसल्या. मारुत्र्या बोलू लागले. राजाचे दुरभारे केले ओळखण्या निरधारी महाराज धरोन्या द्वारपाळ करे अध्यापिवारी तिष्ठत. आतापर्यंत म्हणणारा कोण, तुम्ही त्या बळीच्या म्हणणाऱ्या राज्यामध्ये म्हणणारा कोण चाकरी करता किंवा तिथं म्हणणारा राहता. कोण त्या आम्ही वळकिलं भक्ताने वळकिलं माझ्यापाशी काही चालणार नाही. मागणं सांडी मागाडे मग फुले मायेचे मडे निजने वाडे काढीची. दृष्टांत मजेशीर आहे महाराज. वाचून जगून पुढच्या वर्षी सांगू तशी सूचना आली. गाडी एक्सप्रेस आहे. ऐका, या जगाचा देव आहे आणि स्वतःच्या माईला मारू शकत नाही. हा म्हणजे आकाश, ही म्हणजे ईश्वर. त्याला आई म्हणतात. कारण आहे वा. लोक म्हणती झाले काय अपूर्व पाय केवढे. ज्यावेळेस आपल्या आईला मारलं महाराज, हिरण कश्यपला असणार 4 पोरं होते आणि 5 पोरं. 4ला म्हणणार आज्ञा दिली आपल्या आईला मारा. हर पोरग म्हणलं माझ्या आईला मारणार, सहज म्हणणार त्याला खल्लास. असे 4ही मेले. 5वा म्हणणारा भकवण. असा हिरण्यकौन प्रत्यक्ष म्हणणारा त्या देवाला बोलिलं आणि सांगितलं किती मिळविली माकया सागरी तरुण या गुंडे लंका कैवाडे घेतली. आताच बघा ना महाराज, आताच म्हणणारे कोण भोळे बाबडे म्हणणारे भक्त महाराज, अश्वल भक्त, माकडे बसो भक्त, वानर म्हणणारे भक्त, समजायला म्हणणारा फसिले, समजायला सोडून तुम्ही इथं आल्या देवा असे मारुत्र्या बोल लागले आहेत. महाराणा मारविला लक्ष्मण चरणांगत बेबे
लक्ष्मणानं म्हणणारा कोण रण केले युद्ध केले खाली पडले आणि जो शरण आलेला त्या लंकेचा म्हणणारा विभीषण त्यालाही म्हणणारा सोडलेलं देवा आणि पळून तुम्ही इथं आल्या ममी मारुती लपलीना तर माझ प्रतिया वा वा. शीघ्र गती छान. उर्मिला पती उठवावया बोलले महाराज देवा ते चालणार नाही माझ्यापाशी मी मारुत्री आहे तुम्ही रामा मी तुम्हाला सोडणार नाहीये तुम्हाला नाही जर आल्या शेपटीत बांधून घेऊन जाणार ती बोंथी घेऊन आधी नव्रते कोण म्हणून मज प्रते पुसली ती आलाची बोलले महाराज देवा असं करू नका मोहाची म्हणणारे गुंती धरलेले तुम्ही म्हणणारे इथं आल्या एवढं बोललो तुम्ही काहीच म्हणल्या ना काही नाही गपका मला सांगा मला बोला मी तुम्हाला घेऊन जाणार आहे असं मारुतराया बोलू लागले रावण त्याची ना मारता न लगे क्षण न येता पोती बांधून नेईन सत्यजन श्रीरामा मारुतराया म्हणणारे बोलले महाराज मला मारुतराया म्हणतात नाही जर आल्या तर शेपटीमध्ये बांधून नेईल कारण हे भक्तालाच अधिकार असतो देवाला बोलायचा कारण मारुतरायांनी जे भक्त मारुतरायाचे दासोत्तर म्हणणारे भक्ती केलेले आणि मारुतराया उद्देशून त्या नंदीग्रामाने वरी आहेत आणि बोलू लागले राजऋषी भरत ऐकू लागले नवीन लक्ष्मण निर्दाळीन रावण अभिषेकीन विभीषण तरी मी जोत जाण रामाचा महाराज यावेळेस असणारे कोण मारुतऱ्या प्रतिज्ञा करू लागले देवा मी दूत आहे मी बी रामाचा दूत आहे मला दूत म्हणतात नाही जर आलं माझ्यापाशी काही जमणार नाही खोटं जमणार नाही काही नाही खोटं नव्हतंच पण असं मारुतऱ्याला वाटू लागलेलं आहे मारुतऱ्या बोलले उद्देशून बोलले राजऋषी भरत ऐकू लागले आणि खरंच